पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना सुप्रिया सुळे यांनी फोन केलाय। पुण्यामध्ये जे आदिवासी विद्यार्थी गेल्या 13 ते 14 दिवसांपासून उपोषणाला बसले त्या विद्यार्थ्यांना आता खासदार सुप्रिया सुळे यांनी फोन केला। विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी तातडीनं या विद्यार्थ्यांना फोन केला। यापूर्वी सुद्धा रोहित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली। काही जणांनी त्यांना आंदोलन तुर्तास स्थगित करावं असा आग्रह केला। आपण या दृश्यांमध्ये पाहतो आहोत खासदार सुप्रिया सुळे यांनी या विद्यार्थ्यांची व्हिडिओ कॉलवरून चर्चा केली आणि या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची सुद्धा विचारपूस केली। ही थोड्या वेळापूर्वीची दृश्य पाहतो आहोत आपण। सरकारी स्तरावरून काही प्रशासकीय अधिकारी किंवा अन्य लोकांनी संपर्काचा यापूर्वी प्रयत्न केला, काही चर्चेच्या फेऱ्या पार पडल्या, पण अद्यापही त्यात आंदोलनात काही फरक पडलेला नाही। तर ज्यांची प्रकृती खालावली अशा काही विद्यार्थ्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे, त्याची ही धावपळ आपण पाहतो आहोत। इथे असलेल्या काही विद्यार्थ्यांनी या सगळ्या संदर्भात पुढाकार घेतला आणि या विद्यार्थ्यांना आता रुग्णवाहिकेच्या माध्यमातून तातडीनं रुग्णालयात हलवण्यात येत आहे। आणि बातम्या सविस्तर पाहूयात। सुरुवातीला अपडेट महत्त्वाची पुण्यातून। पुण्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। इथे 2 विद्यार्थ्यांची प्रकृती आणखीन खालावली। एका विद्यार्थ्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। या दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हिडिओ